नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, चिंत्रयम खानोलकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी तुम्ही ऐकताय, रात्र काळी घागर काळी. आणि आज या कादंबरीचा भाग 6वा. लक्ष्मी केमळेकरांच्या मांगरात बसली होती. सदू पाळण्यात झोपलेला होता. पायतळीची जमीन किती म्हणून गुळगुळीत ही, इतकी एका सुतात कशी? भिंतीही तशाच, वरवंट्यानं घासून मग रवा चढवलेल्या, कोऱ्या दिसत आहेत. खुंट्या आहेत, पण त्या काळ्याभोर खुंट्यांना या उलट्या चोची का? आकाशाकडे वाचलेल्या या चोची तरी कुठल्या पक्षाच्या आहेत? हलक्या हातानं वर कपडा ठेवला तर ठीक, नाहीतर टरकून जायचा. मांगर तरी का म्हणायचं याला? असली ही अर्धगोलाकार नक्षी कोरलेल्या तावदानाची खिडकी मांगराला शोभते तरी का? वाटतं की देवमाशाचा डोळा आणून बसवलाय. कोणी पाहिलाय देवमासा? ही वरची कौलं नुकती शाकारल्यासारखी लाल आहेत. घरा मागं बांधलाय म्हणून मांगर म्हणायचं एवढंच. लक्ष्मी मग्न झाली होती. डोळ्यातलं काजळ घातल्यासारखं वाटत नव्हतं. दृष्टी तशी रंग पालटून बसल्यासारखी वाटत होती. पाण्याचे रंग बदलतात तशी लक्ष्मीची मुद्रा कोवळी दिसत होती. एखादा शब्द बोलेल तर चेहरा गोरामोरा होऊन जाईल असं वाटत होतं. अंगात भरलेलं रक्त त्वचेबाहेर कांती फाकून देत होतं. ज्वाळेतून जास्वंद फुलावी तशी लक्ष्मी बसली होती. छपरातली काच स्वच्छ होती, स्वच्छ चौकोनी आकाराची, आणि त्यातून तिरपा घुसलेला सूर्यकिरण थेट पाळण्याच्या कडेवर पडून उतू गेल्यासारखा फाकला होता. पाळण्यातल्या लाल गुलाबी गोळ्याला झोपेची गुंगी चढली होती. वाटत होतं त्या गोळ्यानं डोळे उघडले तर मांगरात निळा धुसर प्रकाश पडेल. लक्ष्मी मधल्या खांबाला टेकून बसली होती. चोळी भिजत होती. पान्हा इतका हळवा कसा? तो टिकत नाही कसा? पोरगा झोपलाय, उठवावा का त्याला? तो तर थकून झोपलाय. खूप लांबून वर्षानुवर्ष चालत येऊन एखादा योगी झोपतो तसा झोपला होता. उठणार नाही का यावेळी? हा पान्हा तर खोळ्यागत झिरपतोय. उराशी ओल साचतीये. लक्ष्मी पान्हा आवरू शकत नव्हती. वाटत होतं की त्या डोळ्यात ढग भरून आले. एका इवल्या जीवणीसाठी सगळं आकाश भरून तुडुंब झालंय. लक्ष्मीच्या मुद्रेवर एक विषण्ण उतावेळ दिसत होती. मध्येच ओठ चावत होती. काही घट्ट पकडून ठेवताना होते तशी हालचाल होत होती. यावेळी कुणी पाहिलं तर? या अर्धगोलाकार खिडकीतनं कुणी डोकावलं तर? लक्ष्मीची चर्या एकदम पालटली. कुठली तरी राजवाड्यातली मधलीच खोली अचानक बंद व्हावी तसं झालं. लक्ष्मी उठली, खिडकीकडे गेली. बाहेर केवढी मोठी बाग पसरली आहे. पक्ष्यांचा सारखा किलबिलाट होतोय. कसकसला वास गार होऊन नागपुड्यांशी झोंबतोय. विहिरीच्या राहडगाडग्याचा कुई कुई आवाज येतोय. कुठलं तरी दाटीवाटीतलं एखादं झाड जात्यावरच्या ओवीसारखं काहीतरी आळवत असल्यासारखं वाटत होतं. लक्ष्मीनं खिडकी बंद नाही केली, ती नुसतीच उभी राहिली. एखाद्या आठवणीची अशी ही गार हिरवी सावली तर पडलेली नाही आहे ना? पण अशी एखादी आठवण आहे का आपल्यापाशी? का हा नुसताच भास आहे, नुसतंच स्वप्न आहे? का आपण या अनोळखी जागी? असा कोणता ऋणानुबंध होता? उगीच खिडकीतनं त्यांनी पाहिलं म्हणून? सभ्य माणूस म्हणता येईल का त्याला? की आपणच आलोय इथं? पण त्यांनी तर हा देह उघडा असताना पाहिला.
आज हा पाहणा सुटलाय, त्यावेळी सदू पोटात होता. आपण हा देह निरखत होतो. अगदी काहीच नव्हतं अंगावर. त्यावेळी त्यांनी पाहिलं आणि नमस्कार केला. मग कशी येणार नाही मी इकडे? जे पाहू नये ते पाहिलं त्याने. सगळं पुण्य घेऊन पसार झाला. वर आणखीन नमस्कार केला त्यानं. कसलाही असभ्यपणा नव्हता त्यात. उगीच कोणती बाई घर सोडून येईल का? लक्ष्मी मनाला पटवीत होती. खूप लांब हिरव्या गर्दपणा आड नुसतं वाळूवरचं अथांग आकाश पसरत जावं तसं तिचं मन एकाकीपणा भोगत होतं. तिथं कसली कवडसे तुषारणारी जाळी नव्हती किंवा एखादी खुंटीवर टांगून ठेवून स्वस्थ बसण्यासारखी आठवणही नव्हती. दार वाजलं. लक्ष्मी दचकून मागे फिरली. तिने उरावरनं पदर गच्च लपेटून घेतला आणि सावधपणे दार उघडलं. या ना, या. लक्ष्मी मागं झाली. काय म्हणतोय सदाशिव? केंबळेकरांनी पाळण्यात डोकावून पाहिलं. झोपलाय. लक्ष्मी हलके बोलली. बरं वाटतंय ना इथे? होय. केंबळेकरांनी हलकेचं दार बंद केलं. ते पुढे येऊन लक्ष्मीकडे पाहत उभे राहिले. लक्ष्मीनं आपोआप दृष्टी खाली वळवली. जातो. केंबळेकर मागे फिरून म्हणाले. का? कामं आहेत ती नेहमीची. अशीला येऊन बसली आहेत माडीवर. माझ्यासारखी नाही. ही केस वकिलाला हाताळण्या येण्याजोगी नव्हे. म्हणजे जागा अडवून बसलेली आहे ती. हक्काच्या घरात यावं तसं आहे हे. मी म्हणून तर नाही ना आले. रात्रंदिवस खिडकीशी आबोलीचा वळेसर घेऊन उभं राहायचं आणि बरं बरं आमचं चुकलं. चुकलं? लक्ष्मीचा आवाज थरथरल्यासारखा वाटला म्हणून केंबळेकरांनी वर बघितलं. लक्ष्मीच्या मुद्रेवर कसली तरी सूक्ष्म वेदना पसरली होती, पण तो चेहराच एवढा चमत्कारिक होता की केंबळेकर नीट पाहू शकले नाहीत त्यात. आरशात पाहता पाहता पाहणाऱ्याचा चेहराच हरवून जावा तसं झालं केंबळेकरांचं. त्यांना फक्त 2 काजळ भरलेले डोळे दिसत होते आणि उघड्या खिडकीतून दिसणारा हिरवा गर्द गार कोपरा. चुकलं का माझं? लक्ष्मी इथल्या आतल्या काढानं बोलली की केंबळेकरांना वाटलं ही रडणार तर नाही ना आता. चुकलं नाही, पण माझं चुकलं ना. पायात साखळ्या बांधून कोणी ओढत होतं त्या घराकडे. आधी काय सांगायचं? कोर्टात खूप बोलावं लागतं. त्या बोलण्यावरच हे सगळं मिळवलंय. काय काय मिळवलं? आत्तेबाई तर त्याही अगोदरच्या. लक्ष्मी सूड उगवल्यासारखी बोलतीये असं वाटलं केंबळेकरांना. प्रत्येक ठिकाणी त्यांना चटका लागत आला. राग आला का? नाही नाही, राग कशासाठी येईल? तुमच्या घरात देव्हारा नाही आहे का? केंबळेकरांना वाटलं पायांची शेवाळ झाली आहे, घसरून नाक फुटेल इथे. आहे का? उगीच विचारलं. नमस्कार करण्याची सवय आहे तुम्हाला म्हणून विचारलं. हे पहा, आता तेच तेच किती वेळ? कायदाही इतकी कडक शिक्षा देत नाही. मेलेल्याला किती वेळ फाशी द्याल? लक्ष्मी हसू लागली तसं केंबळेकरांचं मन प्रवाहावरच्या काटकीसारखं तरंगायला लागलं. त्यांना वाटलं हे हास्य फुटेल तर खुंट्याच्या चोचीही उलट्याहून किलबिलाट करतील. केंबळेकर दाराकडे जाऊ लागले तशी लक्ष्मी पुढे आली आणि म्हणाली, आणखी किती दिवस राहायचं इथे? मनाला वाटेल तेवढे दिवस राहा. कुणाच्या? तुमच्या. राहिलंच पाहिजे. आले तर खरी, पण काय? गाव काय म्हणतोय? गाव? गाव कोण? मीच. आणि म्हणे ना काय ते? कायद्याचं फक्त पाहायला हवं. दास्य आला होता काल. काय म्हणत होते?
त्याला पाहायचं होतं सदूला. आले नाहीत. इकडे तर निघाला यायला. लक्ष्मी पाळण्याजवळ गेली. सदू खुसखुसत होता, जागा होत होता. उठतोय का? हो, जातो. कधी याल? लक्ष्मी चटकन बोलून गेली. केमळेकरांनी काही उत्तर दिलं नाही. ते दार उघडून निघून गेले. लक्ष्मीनं परत दार बंद केलं. सदूला पाळण्यातून काढून तिने मुतेरं बदललं. चोळीची गाठ सोडून तिने त्याला पाण्याशी धरला. एक साईहून पातळ जीवणी चुटू चुटू पान्हं ओढत होती. देहातलं वात्सल्य खेचलं जात होतं. रक्तात मिसळलेली गंगेच्या पाण्याची शुद्धता ते लेकरू इवल्या ओठांनी आकंठ पीत होतं. लक्ष्मी फक्त डोळे मिटून अर्पण करत होती. जे द्यावं ते देत होती. ते द्यायला हवंच होतं, नाहीतर वाहून जाणार होतं. आणि ते देण्यात सुख होतं. मनाला गुदगुल्या होत होत्या. गोलाकार त्वचेतून गोड झिणझिण्या उठत होत्या. दिगंबरनं केवढ्या मोठ्यानं पडून घेतलं या देहावर. राक्षस मारणार होता, ठार मारणार होता. वेडा कुठला. लक्ष्मीला अचानक अशी आठवण होत होती. लक्ष्मी, यानं दार लोटून, उघडच आहे. आत्तेबाई धूपदाणी घेऊन आली. अगं बाळंतिणीपाशी तिन्ही त्रिकाळ धूप जाळायला हवा पोरी. आत्तेबाईंनी निखाऱ्यावर धुपाचे तुकडे टाकले. वर थोडी धुपाची पूड ठेवली. धुराचा केवळ लोट उसळला, खोलीभर पसरला. सकाळी आला नाही रोजच्या सारख्या? त्यांना यायचं होतं ना. लक्ष्मी गोंधळून पाहू लागली. म्हणते तरी काय ही बाई, का आडून वार करतीये? पण ही मुद्राच मुळे वार करणारी नव्हे. लक्ष्मीनं सदूला दुसऱ्या स्तनाशी धरला. त्यांना ते म्हणाले होते सदूला पाहून यावं म्हणतो. त्यांच्याबरोबर तुम्ही का नाही आलात? मी कशी येणार सांग? आत्तेबाईंनी खालच्या आवाजात हुंकारल्यासारखं केलं. एखादी बांगडी खाली पडून फुटते तसं वाटतं लक्ष्मीला. याला आंघोळ घालायला हवी ना. दे इकडे. झालं म्हणजे उठणं लावते. पाणी काढून ठेवायला गड्याला सांगून आली आहे. मिळतंय ना अंगावर? मिळतंय, पण मला समजलं नाही तुमचं बोलणं. नाही ना. हवंच कशाला समजायला? मला तरी कुठे सगळं समजतंय. नाही नाही, मला समजायला हवं आहे, नाही तर भांडेन सुद्धा. अगो बाई, भांडणार तू? भांडून काय होईल? काहीच समजणार नाही. आत्तेबाई, तुम्हाला बरं नाही का वाटत मी इथं आले म्हणून? बरं कसं वाटेल? तू कोण माझी ग? सून का लेक? पण त्यांना बरं वाटतंय ना. मग त्यांचं तेच माझं. त्यांच्याकडे आलीस ना तू. माडीवर गेलीस. स्वयंपाक खोलीत कुठे आलीस? माझ्याकडे येणारा माणूस परस्पर माडीवर जाईल का? आत्तेबाईंनी सांगायचं ते सारं सांगून टाकलं होतं. लक्ष्मी या बोलण्यानं घायाळ झाली. ओल्या डोळ्यांनी पाहायला लागली. कशाला स्पष्ट करायला लावलंस? आता भर डोळे. आमच्या हाती तेवढंच असतं. या गावात आता यज्ञेश्वर बाबा येतील का? कसे येतील? बरं वाटेल त्यांना? पण लक्ष्मीला वाटत होतं बाबा निश्चित येतील. धुपाचा धूर विरळ होत गेला होता. फक्त त्याचा वास कोवळ्या उन्हासारखा पसरून राहिला होता. लक्ष्मी, रडू नकोस गो. मी इतकं झालं तरी तुला टाकणार नाही. मला थोडंसं कळतं गो. पण आज काय झालं, भडाभडा बोलूनच गेले. लक्ष्मीनं सदूला आत्तेबाईजवळ दिला आणि ती उठली. तिला वाटलं तोंड घेऊन पळून जावं. बाई बाई, मी जाते हो कुठेतरी. कुठे जाणार तू?
कुठेही जायला मिळणार नाही, अधिक फसशील आणि थोडा विचार केलास की राहशील. तुझ्यासाठी घर बांधण्याचा विचार आहे त्यांचा. कुठं? तुझ्याच घरासमोर मोकळी जागा आहे ना, ती आमची, तिथेच. लक्ष्मी दचकून खालीच बसली. कसलाही अपराध नसताना ती अशी रुतत चालली होती. मग तिने मनाला गाठ मारली, काय घडतंय ते घडू दे, मागे फिरून तरी फिरणार किती. आत्तेबाई सदूला दोन्ही पायात धरून उठणं लावत होत्या. उठण्याचा तेलकट्ट वास दरवळत होता. नुकती बोल बोल बोलली, पण तिच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेश तरी नाही. ती फक्त बाळाला रमून उठणं लावत होती. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी सदूची लाल कोवळी पाठ दाबून चोळत होती. लक्ष्मी समोर बसली होती, सारं डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत. का बोलू नये तिने? हे आपल्याला करता येईल का? सोपं नव्हे हे. आपले हात दुखतील. बाई इतकं चोळत होत्या, पण सदू मुळीही रडत नव्हता. त्यांना ठाऊक होतं त्यातलं. मग यांची पोरं मरतात कशी? 5 2 आहेत आता. पण यांनी ते कधी सांगितलंच नाही. का यांना ते सांगावंसं वाटतच नाही. मला सांगण्यात त्यांना शरम वाटते का? दुःख उघडं करायला जागाही तशीच लागते का? चल बाई, झालं एकदाचं, बागेत जाऊ, त्या केळीखाली पाणी असेल काढलेलं. बाईंनी बाळाला दुपट्यात गुंडाळलं, खांद्यावर घेतलं आणि त्या उठल्या. लक्ष्मीची तंद्री उतरली आणि ती बाई मागून बागेत गेली. पाखरांचा किलबिलाट थांबला होता आणि झाडांच्या पालवीत लख्ख उन्हं उतरली होती, पण पायाखालची माती मात्र ओलसर, उबदार, मध्येच गार वाटत होती. आत्तेबाई सदूला घेऊन हळुवार चालल्या होत्या. पाणी काढलाय का रे? त्यांनी विचारलं. त्यावर होय होय असं उत्तरही मिळालं. मांगरात बत्ती लावून आणि धूप घालून आत्तेबाई गेल्या तेव्हा उन्हं मावळून गेली होती. अर्धगोलाकार खिडकीतून आत येणारी हवा दूरच्या निळ्या पुसट पुसट डोंगरांच्या रांगातून आल्यासारखी वाटत होती. भिंती कशा गार गार होऊन गेल्या होत्या. बाहेरची बाग तान्ह्याच्या डोळ्यातल्या निर्विकार प्रतिबिंबा इतकी दिसत होती. कुठं एखादं पाखरू पंखांचा फडफडाट करी आणि गप्प होऊन बसे. पाळण्यात सदू सुस्त झोपला होता. लक्ष्मी दिव्याजवळ झबलं बेतत बसली होती. तिला वाटलं उठावं, खिडकी लावून घ्यावी, पण ती उठली नाही. येईना थोडा वारा, पण सदूला सर्दी भरेल. लक्ष्मी उठली आणि तिने खिडकी लावली. घरामागच्या गोठ्यातनं वासराची हंबार कानी आली. लक्ष्मी बारीक हसली. उगीचच कसली तरी निनावी आठवण झाली असावी. लक्ष्मी पुन्हा चिटाचे तुकडे जोडत बसली. चोळी ओली होऊन येत होती. म्हणजे वागताच नाहीये का? खूळ लागलंय या पाण्याला. इतकं काय तुडुंब भरलंय हे तडस लागेपर्यंत. उतू जाणारा पान्हा कसा आवरावा हे तिला कळत नव्हतं. सगळ्याचीच मेली उतावेळी या देहाला. आवर म्हणून घालताच येत नाही. दार वाजलं. लक्ष्मी पदर लपेटून उठली. दरवाजा उघडून बघत राहिली. कोण? उत्तर मिळत नव्हतं. कोण तू? लक्ष्मीनं भीत भीत विचारलं. येऊ का आत? अगं पण कुठली कोण तू? इथलीच इथलीच. जाऊ का? नको, ये. थोडं पाणी द्या पाय धुवायला. घरात लेकरू आहे ना, बाहेरच्या पायांनी कशी येऊ सांगा बरं. लक्ष्मीनं घड्यातलं पाणी आणून दिलं. जाई पाय धुवून आत आली. लहान्या खुऱ्या चेहऱ्याची कृश झालेली जाई आली. पाळण्यापाशी उभी राहिली.
लक्ष्मी मनातनं खूप भ्यायली होती. तिच्या कानांच्या पाळ्या कोमेजून गेल्या. तिच्याकडे एकवार पाहून जाई म्हणाली, नका, भिवू नका. मी कोणी चिटकीण नव्हे. पाहायला आली आहे बाळाला. झोपलाय तो. लक्ष्मी लगाबगा पाळण्याकडे गेली. झोपू दे, मी काही घेत नाही त्याला. जाई पाळण्याच्या दोन्ही कडांवर हात ठेवून खूप वाकून बघत होती. मध्येच हसत होती गालातल्या गालात आणि क्षणात उदास होत होती. लक्ष्मीला वाटलं आतेबाईंना हाक मारावी, पण त्या पोरीचा भाबडा चेहरा बघून तिने हाक मारली नाही. जाई स्वतःशीच बोलली, कुणासारखा दिसेल हा? ती मग हलकेच दूर झाली. नाव काय ठेवलंय? सदाशिव. जाई स्वतःशीच पुटपुटल्यासारखी काही बोलली. लक्ष्मी दिव्यापुढे उभी होती. मागच्या प्रकाशानं तिच्या कानांच्या पातळ पाळ्या लाल भडक दिसत होत्या. त्यातून केसा एवढ्या 2-4 निळ्या शिरा वाहत होत्या. जाई पाहत होती, भान हरपून पाहत होती. ती मनात म्हणत होती, सदूला पान्हा तरी मिळत असेल का? काय पाहतेस? हां, कुठे? काही नाही, काही नाही. एक विचारू? काय ते? खुळ्यासारखं काहीतरी. हसणार नाही ना? नाही ग. जाईनं दाराला हातून अडसर घालून घेतला. लक्ष्मी परत दचकली. चेहरा गोरामोरा होऊन गेला. हिचा विचार तरी काय असेल? न ओळख न देख. घाबरता? नाही, घाबरत नाही. मी माणूसच आहे हो. चिमटा काढला तर ओरडेन मी. बघा ना चिमटा घेऊन. लक्ष्मीला गोंधळल्यासारखं झालं. नाही ग बाई, मी कसलाच संशय घेत नाही. तुला काही विचारायचं होतं ना? हो. हसू नका. हां, हसू नका. हे सांगताना ती रडवेली झाली. इवलासा चेहरा झरझर बावून गेला. त्या चेहऱ्याची कळाच उतरली. विचार ना. मध्येच गर्भ जिरतो का? लक्ष्मीला समजेना काय उत्तर द्यावं. मलाही माहीत नाही ग. लक्ष्मी ओशाळून म्हणाली. माहीत नाही? नाही, खरंच नाही. कुणाचं झालं असं? माझं. जाई तोंड झाकून दाराजवळ गेली. तिथनंच म्हणाली, बाळाला मी गेल्यावर मीठ मोहरी ओवाळून टाका. दार उघडलं आणि ती बाहेर निघून गेली. बाहेरच्या काळोखात दिसेनाशी झाली. दाराची बाहेरची कडी अजून हालत राहिलेली होती. लक्ष्मी अजून पाळण्याजवळ दाराकडेच बघत उभी होती. कोण्यातली धूपदाणी नुकती नुकती विझू लागली होती. कोण ही? गर्भ जिरतो का? गळ्यात तर फुटका मणीही नव्हता हिच्या आणि गर्भ जिरला म्हणून झिरतीये. पण काही केल्या तो लहानसा कोरून काढल्यासारखा काळ्याभोर डोळ्यांचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नव्हता. फक्त डोळेच तेवढे लखलखीत होते. बाकी सगळी बावून गेली आहे. अच्युत चकित झालेला होता. खरं काय आणि खोटं काय? गावात नुसती वावटळ उठली आहे. जो तो रांडेचा मला विचारतोय, अरे मी म्हणजे काय आंब्याचा टाळा आहे का वाजती घंटा? की रांडेची कोणीही बडवावी ती? वाटलं काय तुम्हास? दास्या ही खालच्या मुंडीचा. अच्युत रागारागानं दास्याच्या ओटीवर आला. दास्या वामण्याला कडेवर घेऊन त्याच्या टाळूवर तेल जिरवत होता. दास्या, काय उठलाय हे? समोर बघतोस का तू? हो. हां, काय बोडका? हां म्हणे. रांडेच्यानो, एवजलाय काय तुम्ही? काय ते? अरे या समोरच्या जागेत घर बांधतायत. आहे का तुला पत्ता? आहे. आहे आणि तरी तू जिवंत आहेस? अरे पण असा उड्या का मारतोय टणा? वामण्यास आलाय ताप. रात्रभर घेऊन येत्यास. अच्युतचा राग जरा उतरल्यासारखा झाला. त्याने वामनच्या पाठीवर हात ठेवला.
होय रे होय, ताप आलाय. आणि तेल काय घालतोस? त्यांनी वामण्याला घेतला आणि परत समजुतीनं बोलायला लागला. ते घर कोणाचं आहे माहिती आहे? कोणाचं? केमळेकराचा रे. पण तसं ते केमळेकराचं नाही. ते माहिती आहे मला. मग अगदीच तुरे हा. गाव बोंबा मारतोय सहस्त्र हातांनी, शंख चाललाय आणि तू बस कानात बोथे घालून. मग काय करू? लक्ष्मी, दास्याला ते नावही ऐकण्याची भीती वाटली. हातात तेलाची वाटी घेऊन तो खांबासारखा तटस्थच झाला. लटपटलास ना? मला म्हणशील तर अजूनही खरं वाटत नाही, पण गावात शिमगा चाललाय. घरोघर गजाल एकच, भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला. तरी मी सांगत होतो, पोर गैर नव्हे, तुम्ही आडदाणपणा केला, तुझा बोळेपणा नडला. कसला रे पुरुष तू? अच्युत पुन्हा चिडीस येत होता. मार रे मला लाथाबुक्क्यांनी मार. दास्या घुमल्यासारखा बोलला, दातोट खाऊन. त्याला सहन होत नव्हतं. सगळ्याच गोष्टी हाताबाहेर सुटल्या होत्या. अच्युत मनातनं घाबरलाच. दास्याला राग आवरेनासा झाला हे त्यांनी ओळखलं. दास्या आता पुढं काही विचारीन तर शपथ. त्यांनी दोन्ही कानांना हात लावून सांगितलं. दास्या तेवढ्यानं शांत झाला. त्याचे किडके दात चावले गेल्यामुळे दुखावले होते. तो त्या नकळत आलेल्या त्वेषानं घाबराघुबरा झाला होता. त्याला त्यातून लवकर चुटकीसरशी बाहेर पडायचं होतं, पण ते काम अच्युतनं शपथ घेऊन केलं. अच्छा, वामण्याचा ताप वाढेल का रे? घरी घेऊन जातो, काढा देतो त्यास. नको, इथेच आण ना. का? नाही रे, आपलं असंच. बरं, घेऊन येतो. अच्युत निघून गेला, वामण्याला दास्याकडे देऊन. दास्या समोरच्या घराकडे बघत होता. छपराचं काम चाललं होतं. ठाकाठोक सुरू होती. सुतार कुंभार वावरत होते. दास्याच्या आणि लक्ष्मीच्या घरामध्ये फक्त एक बाजार रस्ता होता. कोणी रस्त्यावर उभं राहून घराकडे बघत होते. खी खी हसत पुढे होत होते. माडीचं टुमदार घर उभं राहत होतं. दास्यानं पाठ फिरवली, घरात गेला. अच्युत काढा घेऊन आला. हा घे काढा, 5 त्यास. दास्यानं वामण्याला मांडीवर घेतलं आणि त्याला आल्या कांद्याचा गूळ घातलेला काढा चमच्यानं पाजायला लागला. अरे घेईल की तो बसून. 3 वर्षाचा पोरगा आहे, काय चमच्यानं पाजण्या इतका लहान नव्हे. आजारी आहे ना तो, म्हणून काय झाला? तुला पोरगा व्हायला हवा म्हणजे समजेल. अच्युत यावर काही बोलला नाही. त्यांनी मगाशी शपथ घेतली होती, पण त्याला हा टोमणा जड गेला होता. त्याला आपल्या वांझ संसाराची याद करून दे तो दास्याच, पण यावर तो कधी चिडला नाही. त्याला दास्याच कधी कधी पोरासारखा वाटे. दुबळा, अशक्त, भित्रा. तो फक्त अशावेळी ममताळूपणे हसे, पण यावेळी मात्र हसला नाही. त्याला मनोमन वाटलं सांगावं, दास्या रोज तोंड धुत जा, कुचकं बोलतोस ना म्हणून. पण तो मूग गिळून गप्प बसला. अच्छा, दिगंबरचा पत्ता नाही. मग काय करायचं म्हणतो? तुटक कशाला रे बोलतो? आता या तुटक काय झालं बाबा? त्याचा शोध नको का घ्यायला? मुंबईच आहे म्हणून ऐकतोय. खरा? असं ऐकतोय. खरा खोटा देवास माहिती. जाशील? बघू मग, केव्हा तरी जातो. सिद्धेश्वरा जाया हवा. अच्युत थोडासा घुम्या घुम्या निघून गेला. दास्याला वाटत होतं एवढं पुरे. अच्युत नक्कीच कधीतरी जाईल, दिगंबरास घेऊन येईल. त्यांनी वामण्यास कसं आणलं एक दिवस नकळत, तसं त्यालाही आणेल. दास्याला वाटलं आता सगळं बरं होईल हळूहळू. पण मग समोरच्या वास्तूची भीती उभी राहिली. लक्ष्मी त्यात राहायला येणार? येई नका बापडी, येऊ दे. आपल्याला कधीतरी बोलवील ती. पण अचानक काय भलतंच सांगितलं. दास्या किलकिले डोळे करून कोपऱ्यातल्या ताकमेडीकडे पाहत राहिला. डोकीवर उभ्या असलेल्या सर्पासारखी दिसत होती ती. त्यांनी चटकन वामण्याला उचललं आणि तो ओटीवर आला.
समोरचं घर लवकरच पुरं होणार. तो मनाशी बोलला आणि कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. वामननं दास्याच्या खांद्यावर मान टाकली. त्याचे पडोळ्या इतके बारीक पाय दास्याच्या पोटावर लोंबकळत होते. वामनचा घसा दमेकऱ्यासारखा वाजत होता. दास्याला वाटलं याला घेऊन अच्युतकडे जावं, पण मग त्यांनी तो विचारच मोडून काढला. अच्युतची बायको वांझ आहे, पोरास तिकडं नेणं बरं नव्हे. दास्या वामन्याला घेऊन कोपऱ्यात थोपटत बसला. घसा वाजू लागला की दास्या उठे आणि फिरू लागे, रामरक्षा पुटपुटे, परत कोपऱ्यात बसे. हेच सारखं चाललेलं होतं. मनाची उलाढाल चालली होती. समोरची ठकठक कानाच्या पडद्यावर आपटत होती. मन एखाद्या डोंकावळ्याच्या शिटेसारखं होऊन गेलं होतं. वामण्याच्या पोटाचा पिवळसर फुगा वर खाली होत होता. केव्हा फुटेल कोण जाणे, असं दास्याला वाटत होतं. तो पायथ्यानं उतरायला म्हणून जाई आणि अच्युतच्या घराचं वांझपण कावळा शिवत नसलेल्या पिंडासारखं दास्याला भेवडावी. तो मग पावलं घट्ट रोवून ओटीच्या कोण्यात उभा राही. पाठीवरून लाळेची वळंगार सोडणारी वामनची मान दास्या थोपटत राही. ओटीचा आतला भाग फक्त डोकीवर उभ्या राहिलेल्या ताकमेडीच्या सर्पाभोवती पीळ घालतोय असा त्याला भास होई. कोरणातलं निरांजन लक्ष्मीने लावलं तेवढंच. त्यानंतर ते विझून तिथेच होतं. अच्युत लावायला गेला तेव्हा त्यांनी त्याला घाईघाईने सांगितलं, नको, निरांजन लावायचा नाही. ते लहानसं पितळी निरांजन तिथंच बुरशी दाटून होतं. आतली जळकी फुलवात मुंग्यांनी केव्हाच खाऊन टाकली होती. तिनं ठेवलेल्या पाटावरच्या लुगड्यांच्या घड्या मात्र त्यांनी हलक्या हातानं ट्रंकेत ठेवून दिल्या आणि वर तिनं ठेवली होती तशीच जोडवी ठेवली. ती जड चांदीची जोडवी त्यानंतर त्यांनी कितीदा तरी हाताच्या तळव्यावर घेतली होती, परत तशीच अपूर्वाईनं ठेवून दिली होती लुगड्यांवरच. दास्याला सगळं एकाच वेळी दिसतही नव्हतं. श्रोते हो, हा होता चिंत्र्यम खानोलकर लिखित रात्रकाळी घागर काळी या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केलं तर चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे ध्यानात घ्या. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे घंटीचं चिन्ह आहे तेही प्रेस करा, म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. श्रोते हो, भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.